आधी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला भाजपकडून अजिबातच प्रतिसाद न मिळाल्यानं आता शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी देशात हरित क्रांतीचे प्रणेते MS स्वामीनाथन यांचं नाव पुढे केलंय। भागवत नको असतील तर स्वामीनाथन यांना राष्ट्रपती केलं जावं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आपण बघतोय की आत्तापर्यंत मोहन भागवत यांचं राष्ट्रपती पदासाठी नाव पुढे येत होतं आणि आता स्वामीनाथन यांच्या नावाचा कुठेतरी शिवसेनेला साक्षात्कार झालेला आहे। एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण बघतोय की आत्तापर्यंत मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपती पदासाठी येत होतं पुढे, मात्र आता शिवसेनेनं एक नवा साक्षात्कार बघायला मिळतोय। देशात हरित क्रांतीचे प्रणेते MS स्वामीनाथन यांचं नाव आता शिवसेनेनं पुढे केलेलं आहे। का आता राजकीय खेळी आहे असंच म्हणावं लागेल, कारण याआधी शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी NDAचे उमेदवार म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पसंती दिली होती। तशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी मांडण्यात आली होती। जर हिंदू राष्ट्र संकल्पना खरंच अस्तित्वात आणायची असेल तर हीच योग्य वेळ आहे आणि भागवत यांना राष्ट्रपती करावं अशी आग्रही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांकडून मांडण्यात आली होती। मात्र गेल्या काही महिन्यांपासून देशामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमुक्तीसाठी एक लढा उभारलेला आहे। विशेषतः महाराष्ट्रातही शेतकरी संपावर गेले होते आणि जी परिस्थिती निर्माण झाली होती, शेतकऱ्यांच्या संपाला, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता। आता शिवसेनेकडून भाजप पुढे एक NDAचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नवा डाव टाकण्यात आलेला आहे। जर भाजपला राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला आक्षेप असेल तर शिवसेनेकडून दुसरा पर्याय सुचवण्यात आलेला आहे, तो म्हणजे हरित क्रांतीचे नेते आणि कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष स्वामीनाथन यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एक शिफारसी जाहीर केलेल्या आहेत आणि सर्वच शेतकऱ्यांनी आणि विविध स्तरातील राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या संघटनांनी या शिफारसींचं स्वागत केलेलं आहे। देशात शेतकऱ्यांच्या मजबूतीसाठी स्वामीनाथन यांनी केलेल्या शिफारसी, त्यांच्या आयोगाच्या माध्यमातून झालेल्या सूचना त्या मान्य कराव्यात आणि जर समजा राष्ट्रपती पदासाठी भागवत यांच्या नावाला जर आक्षेप असेल तर हे अत्यंत योग्य नाव आहे स्वामीनाथन यांचं, असं शिवसेनेत सुचवण्यात आलं आहे। येत्या रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येत आहेत। राष्ट्रपती पदाच्या NDAच्या उमेदवाराच्या सहमतीविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे। सर्वप्रथम नाव हे भागवत यांचंच मांडलं जाणार आहे शिवसेनेकडून, मात्र जर काही आक्षेप असेल तर स्वामीनाथन यांचं नाव यानंतर त्यांच्या पुढे केलं जाणार आहे। पण आता ही भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने मांडलेली आहे। एकूणच आपण दिनेश बघतोय की शिवसेनेच्या एकूण ह्या राजकीय खेळीकडे आता कसं बघितलं जाऊ शकतं? याआधी आपण बघितलेलं आहे की NDAच्या राष्ट्रपती पदाच्या निवडीच्या वेळेस शिवसेनेने आतापर्यंत 3दा NDA विरोधी भूमिका घेतलेली आहे। ज्यावेळेस APJ अब्दुल कलाम यांचं नाव आलं होतं त्यावेळेस शिवसेनेने भारताचे माजी निवडणूक आयुक्त TN शेषन यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बिनधास्त पाठिंबा जाहीर केला होता। त्यांनी देशाला शिस्त लावली आहे। बरोबर दिनेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्या सोबत आहे झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, आपण त्यांच्याकडे जाऊया। सर, आपण बघतोय की शिवसेनेचा आता एक नवा खरं तर चाल बघायला मिळते, कारण की नवा साक्षात्कार झालेला स्वामीनाथन यांचं नाव आता शिवसेनेनं पुढे केलेलं आहे। ह्याचं विश्लेषण नेमकं तुम्ही कसं कराल? अलीकडच्या काळामध्ये 12 राज्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा जवळपास केलेली आहे। महाराष्ट्रात देखील तीच घोषणा करण्यात आली। मध्य प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानं अत्यंत उग्र रूप धारण केलं, त्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन संप झाला त्याची झळ महाराष्ट्र सरकारला देखील पोचली हे आपण पाहिलेलं आहे। या पार्श्वभूमीवर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या याकरता शिवसेना आग्रही होती आणि म्हणूनच आता भागवतांच्या नावाला सहमती होत नाही किंवा दस्तूरखुद्द भागवतांनीच त्याला फारसा पाठिंबा दिला नाही, संघातूनही पाठिंबा दिला नाही, त्यावेळेला हे नाव आत्ता पुढे येत आहे। अमित शहा
मुंबईत पाऊल ठेवतायत आणि हे नाव पुढे येत आहे, हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कालच संघाच्या एका महत्त्वाच्या सूत्रांनी अशी बाब उघड केली की बगैर राजकीय व्यक्ती या पदावर आणली जावी असं त्यांनी एक सूतोवाच काल आपल्याशी बोलताना केलं. त्या बगैर राजकीय कॅटेगरीमध्ये स्वामीनाथन यांचं नाव निश्चित बसू शकतं असा एक शिवसेनेचा कयास असेल. परंतु जी कोणी व्यक्ती येईल ती दस्तूरखुद्द पंतप्रधान, दस्तूरखुद्द अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार यांच्या सहमतीची असणार आहे, यात काही शंकाच नाही. परंतु भारतीय जनता पक्षाकडे स्वबळावर राष्ट्रपती निवडून आणण्याची क्षमता आत्ता नाही. त्याकरता त्यांना काही स्थानिक पक्षांचा, प्रादेशिक राजकीय पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. त्यामुळे स्वामीनाथन यांच्या नावावर तशा स्वरूपाची सहमती होऊ शकते का या व्यतिरिक्त तिसरंच नाव हे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणात येऊ शकतं, हे देखील आत्ता बघणं महत्त्वाचं आहे. पण आत्ता तरी या क्षणाला इतर कोणत्याही एनडीएच्या घटक पक्षांनी एकही नाव सुचवलेलं नाही. शिवसेना मात्र वारंवार पहिलं भागवतांचं नाव, नंतर स्वामीनाथन यांचं नाव हे का सुचवते आहे हे देखील एक गौडबंगालच आहे. धन्यवाद उदय सर या संपूर्ण चर्चेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आणि दिनेश तुमचे देखील धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.